हॅलो फ्रेंड्स, यू आर वेलकम इन MS एज्युटेक चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेंज द व्हॉइस या भागाचा विचार करणार आहोत. सिंपल फ्युचर्स मधली वाक्य ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसं होतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो. मित्रो, आपल्या सगळ्यांना माहिती झालंय की व्हॉइस म्हटलं काय, ऍक्टिव्ह व्हॉइस त्याची वाक्यरचना असते सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. आणि पॅसिव्ह व्हॉइसची वाक्यरचना असते ऑब्जेक्ट, टू बी, पीपीव्ही रूप, कॉम्प्लिमेंटरी पार्ट, बाय आणि सब्जेक्ट. ही दोन सूत्र आपल्या लक्षात असेल तर कोणतंही ऍक्टिव्ह वाक्य पॅसिव्ह मध्ये बदलता येतं आणि पॅसिव्हचं वाक्य ऍक्टिव्ह मध्ये बदलता येतं. शेवटी काय, प्रश्न समजून घेतला की उत्तर हे असतंच. ओके, चला तर पाहूयात आपण सिंपल फ्युचर टेन्स मधली ऍक्टिव्ह वाक्य पॅसिव्ह मध्ये कशी बदलतात. पहिलं एक्झाम्पल, राकेश विल जॉईन आर्मी. मित्रो, आपल्याला नेहमीप्रमाणे या वाक्यातील वर्ब पहिल्यांदा शोधायचा आहे. पहा, वर्ब आहे विल जॉईन. याला हु असा प्रश्न विचारा, सब्जेक्ट भेटेल आपल्याला हु विल जॉईन, राकेश विल जॉईन. या वाक्याचा सब्जेक्ट आहे राकेश. व्हॉट असा प्रश्न विचारा, व्हॉट विल राकेश जॉईन आर्मी, हा त्या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे. पहा, SVO अशी वाक्यरचना या वाक्याची असल्याने हे वाक्य आहे ऍक्टिव्ह मधलं. पॅसिव्ह मध्ये वाक्य कसं बदलतं बघूयात आपण. ऑब्जेक्ट पहिल्यांदा, फॉर्मॅट महत्वाचा आहे आपल्यासाठी. ऑब्जेक्ट पहिल्यांदा म्हटल्यानंतर या वाक्यातील आर्मी हा शब्द पहिल्यांदा. टू बीचं रूप आपण सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंट मध्ये टू बीची रूप आपल्याला आठवावी लागायची. एम इज आर, पास्ट टेन्स मधले वॉज वेअर इथे आपल्याला दिलेली आहेत. विल हे टू बीचं रूप आपल्याला इथे लिहायचं आहे. आर्मी विल टू बीचं रूप लिहिल्याच्या नंतर मित्र हो, आपल्याला भविष्य काळातील वाक्य असल्याने बी हा शब्द जास्त लिहायचा आहे. त्यानंतर पीपीव्ही रूप लिहायचं आहे. आपल्या वाक्यातील मेन जे वर्ब आहे जॉईन, याचं पीपीव्ही रूप आपण लिहितोय जॉईन्ड. कॉम्प्लिमेंटरी पार्ट या वाक्यामध्ये नाही, म्हणून मग बाय शब्द आणि सब्जेक्ट पहा लिहितोय, लिहायचं आपल्याला राकेश. नाव आहे म्हणून आहे तसंच. राकेश विल जॉईन आर्मी या वाक्याचं पॅसिव्ह रूपांतर झालं आर्मी विल बी जॉईन बाय राकेश. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड विथ वन मोर एक्झाम्पल. आणखी एक एक्झाम्पल पाहूयात. स्मिता शाल सॉल्व द एक्झाम्पल. शाल सॉल्व हे आहे वर्ब वाक्यातील. हु शाल सॉल्व स्मिता. व्हॉट द एक्झाम्पल हे त्या वाक्यातील आहे ऑब्जेक्ट. मग पॅसिव्ह मध्ये वाक्यरचना आता पाठ होऊन गेले आपल्या सगळ्यांचं. ऑब्जेक्ट पहिल्यांदा म्हणजेच या वाक्यातील द एक्झाम्पल. टू बीचं रूप इथे दिलेलं आहे शाल आहे, तेच आपण घेऊया शाल. बी भविष्य काळातील वाक्य असल्याने हा एक शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की फ्युचर टेन्स मधलं वाक्य असेल तर पॅसिव्ह मध्ये वाक्य बदलताना टू बीच्या रूपानंतर बी हा प्रत्यय, बी हा शब्द आपल्याला घ्यायचा आहे. शाल बी. ते झाल्यानंतर मेन जे वर्ब आहे त्याचं पीपीव्ही रूप लिहायचं आहे सॉल्व. कॉम्प्लिमेंटरी पार्ट याही वाक्यात नाही म्हणून पुढचा शब्द लिहिला बाय आणि त्यानंतर सब्जेक्ट लिहायचं मित्र स्मिता. ओके, त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स कशी बदलतात ते पाहूयात आपण. पहिलं निगेटिव्ह सेंटेन्स पहा, आय वोंट अटेंड द मीटिंग. यामध्ये वोंट अटेंड हे आहे वर्ब, उपस्थित राहणार नाही. हु विल नॉट अटेंड, हु विल नॉट अटेंड द मीटिंग. उत्तर भेटलेलं आहे आय, तो झाला वाक्यातला सब्जेक्ट. आता व्हॉट असा प्रश्न विचारल्यावर आपल्याला भेटतंय ऑब्जेक्ट. SVO आहे तेच वाक्य, म्हणजे तीन घटक आपल्याला भेटले. ऑब्जेक्ट पहिल्यांदा म्हणून या वाक्यातील द मीटिंग हे शब्द पहिल्यांदा. द मीटिंग हे शब्द झाल्याच्या नंतर आपल्याला लिहायचंय टू बीचं रूप. या वाक्यामध्ये आहे पहा ओंट किंवा विल.
विल नॉट आपल्याला आहे तसंच घ्यावं लागेल, कारण निगेटिव्ह वाक्याचा अर्थ जो आहे तोच अर्थ तोच भाव पॅसिव्ह वाक्यामध्ये सुद्धा राहायला पाहिजे. म्हणून वोंट किंवा विल नॉट आपण विल नॉट आहे तसं घेतलं, वोंट आहे तसं घेतलं. ते झाल्याच्या नंतर बी शब्द घ्यायचा. त्यानंतर पीपीव्ही रूप लिहायचं आपल्याला अटेंड या क्रियापदाचं. त्याचं पीपीव्ही रूप आहे अटेंडेड, ईडी प्रत्यय लागतो. कॉम्प्लिमेंटरी पार्ट असेल तर लिहायचा, नसेल तर पुढचा शब्द बाय आणि सब्जेक्ट लिहायचा. पहा इथे सब्जेक्ट आहे प्रोनाउन, सर्वनाम आहे. मग आयचं द्वितीय रूप आपल्याला इकडे लिहायचंय मी. द मीटिंग वोंट बी अटेंडेड बाय मी. अशा पद्धतीने आपल्याला या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करता येईल. पुढचं वाक्य पहा, यू वोंट डिफीट गोपाल. तू गोपालला हरवू शकत नाही. वोंट डिफीट हे आहे त्या वाक्यातील वर्ब. सब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला असतो किंवा त्याला क्रियापदाला हु असा प्रश्न विचारा. हु वोंट डिफीट, यू वोंट डिफीट. हु किंवा व्हॉट ने जे उत्तर येईल ते असेल या वाक्यातील ऑब्जेक्ट. हुम वोंट डिफीट, कोणाला हरवणार नाही, गोपाल. हे झालं ऑब्जेक्ट. एसव्हीओ 3 घटक आपल्याला भेटलेले. मग आता आपण काय करूयात, पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना ऑब्जेक्ट पहिल्यांदा म्हणजे गोपाल हा शब्द, टू बीचं रूप हे वोंट दिलेले नकारार्थी भाव आहे तसाच आपल्याला ठेवायचा आहे, म्हणून वोंट आहे तसंच घेतलं. भविष्यकाळातील वाक्य असल्यामुळे टू बीच्या क्रियापदानंतर बी हा शब्द, त्यानंतर डिफीट याचं तिसरं रूप लिहायचं मित्र हो आपल्याला, डिफिटेड. नंतर कॉम्प्लिमेंटरी पार्ट नाही, मग पुढचा शब्द लिहायचा आहे बाय आणि सब्जेक्ट. यू याचं द्वितीय रूप तेच होतं, यू असंच होतं. म्हणून या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस झाला. कॉम्प्लिमेंटरी पार्ट वाक्यामध्ये असेल तर ते वाक्य कसं बदलतं ते आपण पाहूयात. पहा, वी शाल अटेंड द सेमिनार इन द इव्हिनिंग. या वाक्यातील वर्ब आहे शाल अटेंड. सब्जेक्ट आहे वी शाल अटेंड, आम्ही अटेंड करू. व्हॉट काय, सेमिनार हा त्या वाक्यातील ऑब्जेक्ट झाला. हुमने प्रश्न विचारल्यानंतर जर उत्तर येत असेल तर ते असतं त्या वाक्यातील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. पण हुमने या वाक्यातलं उत्तर येत नाही किंवा हा जो भाग आहे हा भाग त्याचं उत्तर बनत नाही. म्हणून हे राहिलेले इतर शब्द काय आहेत तर ते आहेत कॉम्प्लिमेंटरी पार्ट, या वाक्यातील असलेला पूरक भाग. मग अशा वाक्यांचं आपल्याला पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसं करायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पहिल्यांदा ऑब्जेक्ट, म्हणून या वाक्यातील ऑब्जेक्ट आपण पहिल्यांदा लिहायचं द सेमिनार. त्यानंतर टू बीचं रूप या वाक्यात दिलेलं आहे पहा, शाल. लक्षात ठेवायचं भविष्यकाळातील वाक्य असल्यावर टू बीचं रूप झाल्यावर बी हा शब्द आपल्याला लिहायचा आहे, शाल बी. त्यानंतर मुख्य जे क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप आपल्याला लिहायचं आहे अटेंड, अटेंडेड. पीपीव्ही रूप झाल्याच्या नंतर कॉम्प्लिमेंटरी पार्ट इन द इव्हिनिंग. कॉम्प्लिमेंटरी पार्ट झाल्याच्या नंतर बाय आणि सब्जेक्ट लिहायचं आहे. पहा मित्र, इथे सब्जेक्ट आहे वी, सर्वनाम आहे त्याचं द्वितीय रूप आपल्याला लिहायचं अस. द सेमिनार शाल बी अटेंडेड इन द इव्हिनिंग बाय अस. अशा पद्धतीने ते वाक्य पॅसिव्ह मध्ये बनतं. आणखी एक एक्झाम्पल पहा, ही विल प्ले खो खो फॉर अवर स्कूल टीम. विल प्ले हे आहे वर्ब, ही त्या वाक्यातील सब्जेक्ट आहे. ही विल प्ले व्हॉट, खो खो हा झाला ऑब्जेक्ट. आणि फॉर अवर स्कूल टीम हे झालं कॉम्प्लिमेंटरी पार्ट. मग आता वाक्य कसं बदलतं पहा, नेहमीप्रमाणे ऑब्जेक्ट सुरुवातीला खो खो. ऑब्जेक्ट झाल्याच्या नंतर टू बीचं रूप विल. भविष्य काळातील वाक्य असल्याने बी हा शब्द. प्लेचं तिसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप लिहिलं आपण प्लेड. कॉम्प्लिमेंटरी पार्ट लिहायचा मग फॉर अवर स्कूल टीम.
फॉर अवर स्कूल टीम. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी पार्ट झाल्यावर बाय आणि सब्जेक्ट. ही हे सर्वनाम आहे, त्याचं द्वितीय रूप हिम. खो खो विल बी प्लेड फॉर अवर स्कूल टीम बाय हिम. पायल विल गिव्ह हेल्प फॉर पुअर स्टुडंट्स. द टीचर विल शो द एक्सपेरिमेंट फॉर अस. हे वाक्य पाहूयात पहिलं आपण. पायल विल गिव्ह हे आहे त्या वाक्यातील वर्ब. पायल हा त्या वाक्यातील सब्जेक्ट आहे. पायल विल गिव्ह, पायल देईल, व्हॉट असं विचारल्यानंतर उत्तर येते हेल्प. त्यानंतर फॉर हुम, कोणाला हेल्प देईल, तर उत्तर येते पुअर स्टुडंट. म्हणजेच मित्र या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहे. व्हॉटने जे उत्तर आलेले ते आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हुम या प्रश्न केल्यानंतर जे उत्तर येते ते आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग अशी जी वाक्य आहे ती कोणतंही एक ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊन सोडवता येईल. दुसरं ऑब्जेक्ट जे आहे ते कॉम्प्लिमेंटरी पार्ट म्हणून आपल्याला वापरता येईल. पहा आता हे वाक्य कसं बदलतात. फॉर एक्झाम्पल आपण हेल्प हा शब्द आहे तो ऑब्जेक्ट म्हणून सुरुवातीला घेतला. हेल्प ऑब्जेक्ट लिहिलं, टू बीचं रूप लिहायचं आपल्याला विल. भविष्यकाळातील वाक्य असल्याने बी. पीपीव्ही रूप लिहायचं क्रियापदाचं, गिव्हचं गिव्हन. त्यानंतर पीपीव्ही रूप झाल्यावर कॉम्प्लिमेंटरी पार्ट. आता पहा आपण हेल्प हा शब्द इथे वापरलाय म्हणून फॉर पुअर स्टुडंट हा भाग झालाय आपला कॉम्प्लिमेंटरी पार्ट. म्हणून ते शब्द आपल्याला इथे लिहायचं आहे फॉर पुअर स्टुडंट्स. कॉम्प्लिमेंटरी पार्ट झाल्याच्या नंतर बाय शब्द लिहायचा आणि सब्जेक्ट आहे पायल. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे वाक्य बदलता येतं. किंवा आपण हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जो आहे तो सुरुवातीला घेऊन सुद्धा वाक्य बदलता येईल. कसं पुअर स्टुडंट्स will be given help by Payal. It's so simple. आणखी एक एक्झाम्पल पहा आणि समजून घ्या. द टीचर विल शो द एक्सपेरिमेंट फॉर अस. विल शो हे या वाक्यातील वर्ब झालं. टीचर हा आहे सब्जेक्ट. टीचर विल शो व्हॉट, द एक्सपेरिमेंट हा झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट. हुम कोणाला, फॉर अस, टू अस, अस हा झाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन वाक्य केलं तर कसं होईल. अस हे द्वितीय रूप आहे सर्वनामाचं. वाक्याच्या सुरुवातीला येताना त्याचं पहिलं रूप येतं म्हणून विल. टू बीचं रूप विल. भविष्यकाळातील वाक्य असल्याने बी. त्यानंतर पीपीव्ही रूप क्रियापदाचं. इथे शो हे क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप आणि भूतकाळी रूप शोड म्हणून इथे तिसरं रूप आपण लिहिलंय शोड. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी पार्ट द एक्सपेरिमेंट. पीपीव्ही रूप झालं, कॉम्प्लिमेंटरी पार्ट झाला की नंतर बाय आणि सब्जेक्ट लिहायचा आहे द टीचर. द टीचर. ओके. हेच वाक्य कसं आणखी एका प्रकारे बदलता येत आहे. आपण अस घेतलं होतं सुरुवातीला, आता डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन पहा. द एक्सपेरिमेंट ऑब्जेक्ट लिहिला, टू बीचं रूप वाक्यात दिलेलं आहे विल. भविष्यकाळातील वाक्य असल्याने बी हा शब्द आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर क्रियापद जे आहे शो याचं तिसरं रूप शोड. त्यानंतर आता द एक्सपेरिमेंट आपण सुरुवातीला घेतलंय म्हणजे फॉर अस हा कॉम्प्लिमेंटरी पार्ट इथे लिहायचा. त्यानंतर बाय शब्द आणि सब्जेक्ट आहे द टीचर. द टीचर. The experiment will be shown for us by the teacher. Shall Akash complete the task? When will you complete your assignment?
मित्र, हे प्रश्नार्थक वाक्य इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. या वाक्यांचं पॅसिव्ह मध्ये कसं रूपांतर होत आहे पाहूया. आपल्याला वाक्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करता येत आहे. मग हा जो येस नो टाईपचा प्रश्न आहे याचं आपण वाक्य बनवूयात. आणि वाक्य बनवण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, सब्जेक्ट जो आहे तो सुरुवातीला आकाश, त्यानंतर शाल, हेल्पिंग वर्ब जे आहे ते या ठिकाणी. पहा आता वाक्य आपल्या लक्षात आलं. आकाश शाल कंप्लीट द टास्क. आकाश शाल कंप्लीट द टास्क. ओके. आता वाक्य बनवता आलं की आपल्याला त्याचं पॅसिव्ह मधलं रूपांतर बनवता येतं. शाल कंप्लीट हे वर्ब, हे आहे द टास्क हा ऑब्जेक्ट आणि आकाश हा सब्जेक्ट. बरोबर. आता त्याचं पॅसिव्ह मधलं रूपांतर करताना ऑब्जेक्ट सुरुवातीला म्हणजे द टास्क, टू बीचं रूप शाल, बी शब्द भविष्यकाळातील वाक्य असल्यामुळे कंप्लीट हे जे क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप कंप्लीटेड. पहा ऑब्जेक्ट, टू बी, पीपीव्ही रूप, कॉम्प्लिमेंटरी पार्ट असेल तर लिहायचा, नसेल तर बाय शब्द लिहायचा आणि सब्जेक्ट लिहायचा आहे आकाश. या पद्धतीने वाक्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर झालं. आपल्याला प्रश्न दिलता तर मग फक्त एवढंच काम करायचं मित्र. प्रश्नामध्ये हेल्पिंग वर्ब सुरुवातीला असतं किंवा टू बीचं रूप सुरुवातीला असतं. आपण जे उत्तर केलेलं आहे यातलं हेल्पिंग वर्ब किंवा टू बी वर्ब सुरुवातीला घ्या. शाल द टास्क बी कंप्लीटेड बाय आकाश, प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीने शाल आकाश कंप्लीट द टास्क या प्रश्नाचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर होतं शाल द टास्क बी कंप्लीटेड बाय आकाश. ओके. आणखी एक एक्झाम्पल पाहूयात. पण इथे WH क्वेश्चन दिलेला आहे ते पण सोपंच आहे. पहा व्हेन हा शब्द थोडा वेळ आपण बाजूला ठेवूयात. विल यू कम्प्लीट युअर असाइनमेंट याचं वाक्य बनवताना यू सुरुवातीला, यू त्यानंतर मग टू बी वर्ब विल कम्प्लीट युअर असाइनमेंट्स. वाक्य बनवता आलं की आपल्याला त्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतरही करता येतं. विल कम्प्लीट हे आहे वर्ब, यू त्या वाक्यातील सब्जेक्ट आहे. यू विल कम्प्लीट व्हॉट युअर असाइनमेंट्स हे आहे ऑब्जेक्ट. मग पॅसिव्ह मध्ये बनवताना आपण काय करतो, ऑब्जेक्ट सुरुवातीला म्हणजे युअर असाइनमेंट्स, युअर असाइनमेंट्स. त्यानंतर टू बीचं रूप लिहितो आपण विल, बी भविष्यकाळातील वाक्य असल्याने बी शब्द. त्यानंतर कम्प्लीटचं तिसरं रूप लिहितो आपण कम्प्लीटेड. कॉम्प्लिमेंटरी पार्ट या वाक्यात नाही म्हणून पुढे जाऊयात. बाय शब्द आणि सब्जेक्ट, यूचं द्वितीय रूप यूज. हे झालं मित्र या वाक्याचं पॅसिव्ह मधलं रूपांतर. मग आपल्याला जर येस नो टाईपचा प्रश्न असेल दिलेला तर काय करायचं, येस नो टाईपच्या प्रश्नामध्ये हेल्पिंग वर्ब किंवा टू बी वर्ब सुरुवातीला असतं म्हणून त्या पॅसिव्ह व्हॉइस मधलं टू बी वर्ब फक्त सुरुवातीला घ्यायचं. विल युअर असाइनमेंट्स बी कंप्लीटेड बाय यू. आणि WH क्वेश्चन असेल तर, असं वाक्य असेल तर व्हेन विल यू कम्प्लीट युअर असाइनमेंट, त्यावेळेला जो WH शब्द आहे ना मित्र तो अगदी सुरुवातीला घ्यायचा आहे, एकदम सुरुवातीला. व्हेन विल युअर असाइनमेंट्स बी कंप्लीटेड बाय यू क्वेश्चन मार्क. It's a simple method to change active sentences into passive. I hope you might have understood. Thank you so much for watching the video. Have a good day.